मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, विधानसभा निवडणुकीच्या आधी महामंडळांचं वाटप करण्यात आलं आहे। वाटप झालेल्या महामंडळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचीच नावं आहेत। भाजप आणि दादा गटाकडून अद्याप कुणाचंही नाव नाही। संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। हेमंत पाटलांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अडसुळांची अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे। तर विधानसभा निवडणुकांच्या आधी महामंडळांचं वाटप करून नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटी यांच्याकडून। दत्ता, नक्कीच निखिला, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर झालेली ही सर्वात महत्त्वाची घडामोड समजावी लागेल, कारण मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाट यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आलेली आहे। शहर व औद्योगिक विकास अर्थात सिडकोच्या महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची वर्णी लागलेली आहे। तर हिंगोलीचे खासदार असलेल्या मात्र यावेळेला तिकीट नाकारले गेलेल्या हेमंत पाटील यांची सुद्धा त्या भागामध्ये हळद पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित केलं जातं। तर त्या हळद संशोधन केंद्राच्या महामंडळाच्या अध्यक्षपदी हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर शिंदे गटाचे जे मोठे नेते आहेत आनंदराव अडसूळ यांची सुद्धा अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या अध्यक्षपदावरती त्यांची निवड करण्यात आलेली आहे। या तीनही शिंदे गटाच्या नेत्यांची ही निवड करण्यात आलेली आहे। धन्यवाद दत्ता एकूणच माहितीबद्दल।